नवी मुंबई शहरामध्ये आठवले गटाची आज कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आठवले गटाने आक्रमक भूमिका घेतली। शिवसेना भाजपच्या विरोधात आपल्यासोबत महेश खरे जे आठवले गटाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष। सर, बैठकीत काय ठराव मांडले, काय चर्चा करण्यात आलेली आहे? नवी मुंबईच्या कोर कमिटीची बैठक होताना सर्व विभागातून लोकांनी चर्चा केली की शिवसेना भाजप यांची युती असल्यामुळे आणि आम्ही त्याच्यासोबत कायम असल्यामुळे गेली 15 वर्ष सत्तेत असताना भाजप आठवले साहेब त्यांना सपोर्ट करतात आहे। आज नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजपच्या बैठका होतात आहे, पण आरपीआयला विश्वासात घेतलं जात नाही। तुम्हाला आरपीआयची गरज इलेक्शनच्या मतदानासाठी लागते हे आमच्या लक्षात आलेलं आहे। तुम्हाला माहीत नाही, आज जे तुम्ही सत्तेत आहात हे निवळ आठवले साहेबांची पुण्याई आहे। कारण आठवले साहेबांनी आम्हाला दिला आदेश, हा संपूर्ण महाराष्ट्रातला दलित समाज त्यांच्या विश्वासाला शब्दाला जागून हा सत्तेत नेण्याचा मार्ग दाखवतो। तुम्हाला माहीत असेल की आज नव्या मुंबईत ज्या बैठका होतात आहेत आरपीआयच्या लोकांना विश्वासात न घेतल्यामुळे ही आज बैठकी झाली कोर कमिटीच्या। बैठकीमध्ये ठरलं की जर भाजप आम्हाला विश्वासात घेत नसेल तर आम्ही भाजपचे जेवढे उमेदवार आहेत पाडण्याची आमची तयारी आहे। कारण रिपब्लिकन पक्ष असे पार्टी आहे की जरी सर्व विभागामध्ये थोडे मतं आहेत पण ती विनर मतं आहेत आमची आणि आम्हाला विश्वासात तुम्ही ज्या बैठकीमध्ये निमंत्रण दिलं होतं का शिवसेना भाजपचे जे मंदा म्हात्रे होते, किशोर पाटकर होते, यांची जी जनरल बैठक कोर कमिटी त्यांची झाली, त्या बैठकीला आरपीआय म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला निमंत्रण मिळवलं होतं का आपल्याला चर्चा करायची असं? आजपर्यंत ना मंदा म्हात्रेंनी सांगितलं की आज कोर कमिटीची बैठक आहे किंवा किशोर पाटकर आहे जिल्हाध्यक्ष त्यांनी सांगितलं। मी वारंवार त्याच्या संपर्कात आहे की महानगरपालिकेच्या चर्चेसाठी आम्हाला कधी बोलवणार आहात, कशा प्रकारची भूमिका आपण तयार करायची आहे यासाठी आम्हाला विश्वासात घ्या। पण ना मंदा म्हात्रे घेत आहेत ना किशोर पाटील घेत आहेत, पाटकर घेत आहेत। तर मला असं वाटतंय की यांना आरपीआयच्या मताची गरज नाही आणि आरपीआयचं मत नसेल तर तुम्ही सत्तेत कसं जाताय हे आम्ही आज ह्या महानगरपालिकेत तुम्हाला दाखवणार आहोत। स्वभावाची तयारी आहे, किती जागा लढवावे, साधारणपणे 111 नगरसेवक असणार आहेत, नवीन रचना होते, या जुन्या रचनेचे काय अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले जात आहेत? आम्हाला माहित आहे की जे प्रभाग समितीचे असल्यामुळं प्रत्येक प्रभागामध्ये रिपब्लिकन पक्षाची मतं आहेत। आमची एक गट एका वार्डात मतं नसल्यामुळे आमचा नगरसेवक निवडून येत नाही। पण आम्हाला आता खात्री झालेली आहे की प्रत्येक प्रभागामध्ये आमचा उमेदवार उभा राहील आणि तो चांगल्या मताने निवडून येईल। कारण आमची मतं प्रत्येक वार्डमध्ये नसल्यामुळं आता 4 प्रभाग म्हणून एक वार्ड होईल, तर 4 वार्डातली जी मतं आहेत आमच्या विनर मतं आहेत आणि आमचा माणूस सत्तेत जाईल ही आम्हाला खात्री झालेली आहे। जर भाजप शिवसेनेने आमच्याबद्दल जर अशी भूमिका घेतली तर आम्ही बंड केल्याशिवाय राहणार नाही आणि सोबळावर आमची तयारी आम्ही केलेली आहे। रिपब्लिकन पार्टी हा बाबासाहेबांना मानणारा पक्ष आहे आणि स्वाभिमानाने जगणारा पक्ष आहे। जर तुमच्या मागे फिरायचीच आहे तर आम्हाला सत्ता कशाला पाहिजे? आम्हाला असं सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा सत्तेचा आम्हाला मलिदा खाता येतो आणि सत्तेला वाकवता येतो। याबाबत आठवले साहेबांशी चर्चा झाली की बाबा यांनी बैठक घेतली किंवा भविष्यामध्ये निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या, काय अजेंडा असणार आहे? आम्ही साहेबांशी अजून आमची चर्चा झाली नाही। आज आमची कोर कमिटी बैठक झाल्यानंतर आम्हाला साहेबांनी बोलवणार आहेत की तुम्ही काय कुठल्या दिशेने काम करणार आहात, त्यावर आम्ही चर्चा करू आठवले साहेबांना। हे होते महेश खरे यांनी सुद्धा शिवसेना भाजपला एक हे दिलेलं आहे, इशारा दिलेला आहे की जर शिवसेना भाजप जर बैठक घेत असेल आणि आम्हाला न बोलवता तर आम्ही सोबळावरची आमची तयारी आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास पेरे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।